आम्ही नेहमी टायमात असतो, पण नेहमी काही ना काहीतरी कोण ना कोणतरी आडवं येतच येतं. तो गोलमाल मध्ये एक सीन आहे तो असा चालतो. नंदूची पण हालत खूप डाऊन होती, त्याला ताप आलेला. तो कंटिन्यू म्हणजे सगळं ज्यूस वगैरे किंवा ग्लुकॉन डी वगैरे तो सगळं पीत तो प्ले करत होता. तर त्याच्या पण त्या गोष्टीला खूप सल्यूट आहे. की गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आज सेकंड डेचा सेकंड ब्लॉग करतोय आणि आज आहे विलेपार्लेच्या राजाचं आगमन सोहळा. मम्मी विचार करत असेल की एवढा पटकन कसा बोलतोय काय. गाईज मम्मी मागे बसली आहे, ती बोलते मला घेऊ नको म्हणून. तर आता व्लॉग एडिट करतो आहे इकडे लॅपटॉपवर. एडिट म्हणजे रेंडर होतो आहे प्रीमियर प्रोवरती आपल्या. किती दिवस बोलतो आहे, सगळं झालं आहे गाईज, माझं उडालं आहे. 22 मिनटं दाखवत आहे व्लॉग एडिट व्हायला. ते एडिट झाल्यानंतर थंबनेल एडिट करायचं आहे. त्यानंतर मग सगळं थंबनेल व्यवस्थित एडिट वगैरे बनवून त्याच्यानंतर यूट्यूबला अपलोड करायचं. म्हणजे नाही म्हणून मला वाटतं जाणार 1 तास तर जाणार या गोष्टीला. पण मी जसं बोललेलो मी फुल ट्राय करणार आहे नेक्स्ट डे लगेच व्लॉग अपलोड करायचा. काही झोप नाही झाली आहे पूर्ण, पण मी माझा नेहमीसारखं बेस्ट ट्राय देतो आहे. आता कंटिन्यू शो आहेत. मला माहीत नाही हे कितपत माझं सुरू राहणार आहे. जसं राहिलं तसं येतील ब्लॉग, जसं नाही राहिलं तर समजून जा की ओमची बत्ती गुल झालेली आहे. तर हा म्हणून मी घरातूनच सुरू केलं की तुम्हाला पण दाखवायला की मेहनत कशी असते. फक्त असं नाही की लोक येतात वाजवतात आणि हे करतात. प्रत्येकांची तशीच मेहनत आहे. म्हणजे माझ्या एकट्याचा पण नाही बोलत आहे. भले नंदू करत असेल ब्लॉग, रितेश करत असेल ब्लॉग, बाकीचे पण. असं नाही की फक्त म्युझिशियन्सच आहेत आमच्या ग्रुपमध्ये. जॉबला जाणारी पण माणसं आहेत, स्टुडंट्स आहेत, तो अथर्व तर शिकतोय, खूप असतं. तर सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या. आणि आजच्या ब्लॉगमध्ये बघूया धमाल मस्ती खूप असणार आहे, कारण की खूप सुंदर असा शो आहे आज. पार्लेश्वर मंदिराच्या इथून सुरू होणार आहे. तर ते खूप सुंदर मंदिर आहे. जर अलाव केलं त्या मंदिरमध्ये म्हणजे फुटेज घ्यायला तर मी नक्की दाखवेन तुम्हाला. आणि खूप फेमस आहे मंदिर विलेपार्लेचं. जी लोक विलेपार्लेमधून बघतात त्या लोकांना ऑब्व्हियसली माहिती आहे किंवा मुंबईवरून बघतात. मी तर विरारचं आहे, तर मला काही एवढं हे नाही, पण मी गेलो एकदा दोनदा शोला. माझा एक जुना ब्लॉग पण आहे त्या रिलेटेड, जर तुम्ही स्क्रोल कराल त्याच्यामध्ये तो तुम्हाला समजेल. बाकी भेटूया पुढे. आता थोडं एडिट करतो. घरातून डायरेक्ट आता निघालो याच्यामध्ये रिक्षामध्ये. बघा लेट आज फुल झालं आहे, म्हणजे काय समजत नाही. कारण की मी घरातून नेहमी टायमवर यायचा प्रयत्न करतो, नेहमी लेट होतो. आज नेमकं असं झालं आहे की माझी गाडी बंद पडलेली. शेवटी मला पप्पांनी सोडलं विरार स्टेशनला. त्याच्यानंतर मला आता संध्याकाळी म्हणजे रात्री घरी जाताना माझी फुल वाट लागणार आहे, कारण की विरारला हे नसतात, रिक्षा नसतात. मला माहिती आहे कारण की याची मावशी पण राहते विरारला. सो चांगलाच अनुभव आहे. आता मला काय होणार आहे, पप्पांना बोलवायला लागतं काय कसं काय, कारण की माझी गाडीचं असं पण नाही की इंजिन वगैरेचा काय प्रॉब्लेम आहे. चावी आपण याच्यात टाकतो ना, ते चढत नाही. गाडी सगळं आहे, पेट्रोल आहे, गाडी सर्व्हिस आहे. माझं गाडीचं असं काय नसतं. एवढा राग येतोय ना मला की आपल्यामुळे समजा कोणाला समोरच्याला पण लेट होतो. कारण की नंदूबाईनी पण मला ते नंदूनी एक फोन केला, रितेशचा एक फोन आला की कुठे पोचलेत म्हणून. आम्ही नेहमी टायमात असतो, पण नेहमी काही ना काहीतरी कोण ना कोणतरी आडवं येतच येतं. तर बघू काय होतंय, कधी पोचतोय ते. तू बाबा लोकेशनला फॉलो ठेव, त्याला माहीत पडलं आपण भलतीकडेच गेलो. मग आज पक्की शिव्या खातोय. नशिबाचे भोग आहेत, बाकी काय नाही. बघतोय बघा सगळे बघतायत. तुषार आहे इकडे, आहे सगळे खेचतायत. तो बघा जतीन पण आहे तिथे. काय रे लय लेटअप बघून असं वाटतंय आज खूप मजा येणार. अरे आज सगळे जे टॉमवर येते त्या लोकांना मजा येणार आहे. अरे हे पैसे घे, म्हटलं 50 रुपये परत देतो. काय माहिती, चला त्याच्या चला जाऊया मागून. तर काय आम्ही लोक, अरे आयुष्य पण तुला हे बघा आयटम आहे. आम्ही लोक तयार झालो काही. आता काय दिसत आहे की नाही तुम्हाला लोकांना मला माहित नाही, पण चेहरे दिसत आहेत. जितू दादा मी आहे. हा बघा, हा कार्डाकडे झाला ना. कोणाला फोन लावलेला? अरे असा आहे कोणाला फोन लावलेला सांग मला पहिला आधी. मित्र होता की मैत्रीण होती? झालाय आपला लेट येणार आहे, कारण की तो थोडा आजारी आहे. तोपर्यंत आम्ही जेवढं सांभाळलं जितूला नाही बघू, जेवढं दाखवतो लोकांना.
तर गाईज आमचं आता झालेलं आहे पॅकअप, सगळ्यांची पॅकअप पण झाले आणि आमच्या स्वतःचं तुला 2 मिनिटं थांब जरा 2 मिनिटं थांब, इकडे सांग काय सांगतोय. आमचं पण पॅकअप झालं आणि आमच्या भाऊ आपला खास आला व्हिडिओ काढायला, व्हिडिओसाठी थँक्यू. कॅच केलं चॅनलला सबस्क्राईब. तुझा युट्यूब चॅनल सांग, मी खाली लिंक नक्की टाकीन तुझ्या युट्यूब चॅनल, लिंक पाठव व्हॉट्सअपला. भावाला मी पाठवेल, भावाला टाकेल लिंक आणि भावाला पण सपोर्ट करेन. खूप सारा प्रेम द्या आणि चॅनल सबस्क्राईब करा. चल राहुल दादा पण निघालाय. आता आम्ही लोक जातो गाईस, कारण की आता सगळे वाट लागली, सगळेजण येत आले. तू असा काय चालतोय पण? तो गोलमाल मध्ये एक सीन आहे पण तो असा चालतो. तू बदक झालायस रे. बदक सर्व काय तो आम्ही लोक एवढे फ्रस्ट्रेटेड आहेत की आम्ही आमचं टी शर्ट वगैरे आम्ही चेंज करून डायरेक्ट अशा रेडी पोझिशनमध्ये की कधी तुला भेटतो डायरेक्ट बाय करतो सरळ निघतो. असा सीन आहे. नको गोड मामा आहे म्हणजे मला ही सवय नाही. असं खोटं वाटेल बघ, तुम्हाला वाटेल तरी मी खात नाही. तरी मी खात नाही. जा बदला नाही. चलो भाई. काका थांबले. काय नाही इथेच थांब, कळलं समजलं. चल बाय, मी मिस करीन तुला. मी जाऊ. अरे कशाला थांब ना बाबा. हा बघा गाईस, आज मित्रासोबत आहे, जातोय घरी. जसं मी बोललो तसं तुम्हाला मी ब्लॉगमध्ये बोललो नव्हतं की माझ्या गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे, की माझ्या गाडीचं ते तुम्हाला सांगेन मी उद्याचं. आता मला काही एवढा इंटरेस्ट नाही, पण गाडीचा माझा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मित्राला फोन केला. आता ह्याच्याच इकडे आहे, म्हणजे हा इकडे आहे, तर ते तुमच्या सांगत नाही बसत आहे. मला घरी सोडतोय, थांबा. हा मला आता घरी सोडणार आहे. माझ्या इथे राहतो मग आमच्याच एरियामध्ये. आणि अजून एक माझा मित्र आहे, हा बघा. हा पण आता इकडे जो विरारची जी लोक बघताय ती लोक, आम्ही राहतो ह्याला फुलपाडा साईडला आणि हा डोंगरपाड्याला राहतो. आता जातो गाईस. हा ब्लॉग जो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाकी तू काय बोलशील आपल्या ह्याला, कारण की आज तू फर्स्ट टाइम आहे. काय बोलशील? काय लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, बस सगळं करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नाही तर मी घरी जाऊन भेटतो. मला बोलायचं तुमच्याशी, मी घरी जाऊन भेटतो. चला बाय. तर हे गाईस, त्या फुटेज नंतर मी हा हे बनवतोय, कारण की त्याच्यानंतर 1 दिवस नंतर आहे पुन्हा, म्हणजे आज 3 तारीख आहे. तो 1 तारखेला मी बहुतेक 1 तारखेला रात्री, म्हणजे 2 तारीखच लागलेली, जो मी माझ्या मित्रासोबत विनीतसोबत जो फुटेज घेतलेला. त्याच्यानंतर माझी कम्प्लिटली वाट लागलेली. माझे डोळे दुखत होते, माझं डोकं दुखत होतं. मेन म्हणजे माझी बॅक आणि हे ट्रॅप्स आहेत. हे जी लोक जिमला जातात त्या लोकांना माहिती आहे, आपण जे ट्रॅपसाठी वर्कआउट करतो, माझं हे पूर्ण भरलेलं. सो मी पूर्ण आराम केलेला. आणि काल त्या दिवशी म्हणजे त्याच शोच्या वेळेला नंदूची पण हालत खूप डाऊन होती, त्याला ताप आलेला. तो कंटिन्यू म्हणजे सगळं ज्यूस वगैरे किंवा ग्लुकॉन-डी वगैरे तो सगळं पीत तो प्ले करत होता. तर त्याच्या पण त्या गोष्टीला खूप सल्यूट आहे की त्यांनी तेवढ्या ह्याच्यामध्ये प्ले केलं. मी माझ्या हिशोबाने सांगायला गेलं तर मी जर त्या कंडिशनमध्ये असतो तर मी कन्फर्म प्ले नाही करू शकत. एवढं मला माहिती आहे, कारण की मला माझी हे माहिती आहे कॅपॅसिटी केवढी आहे, मी अजिबात नाही करू शकत. तर त्यांनी जे केलं त्या गोष्टीला त्याला बाबा तोच करू शकतो, आपल्याच्या बाबा दम नाही तेवढा. सो हा ब्लॉग जरा म्हणजे बोलतात ना की असं पुढे मागे झालं आहे, कारण की प्रत्येकांची हालत डाऊन झालेली. कारण की ग्रुपमध्ये जेवढे पण आहेत कोण ना कोणतरी आजारी पडते, कोणाला खोकला आहे, सर्दी आहे, कोणाला ताप आला आहे. म्हणून आता आम्ही लोकांनी तेच केलं की बाबा शरीर सांभाळायचं आहे, कारण की आता आजपासून हा एक ब्लॉग संपल्याच्यानंतर अजून एक नेक्स्ट ब्लॉगची नवीन फुटेज मी घेणार आहे. तर त्याच्यानंतर कंटिन्यू शो सुरूच आहेत. सो ब्लॉग हा तुम्हाला आवडला असेल, छोटा शॉर्ट अँड सिम्पल होता, मला माहिती आहे, पण मस्त वाजलेलं. विले पार्ले जर आज एकदम कडक वाजलं आहे आमचं. तुम्हाला आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याच्यानंतर पुढे कंटिन्यू ब्लॉग डेली आहेत, पण ते डेली अपलोड होतील की नाही, किंवा माझ्या हेल्थच्या हिशोबाने मला करता येतील की नाही, टाईमाच्या हिशोबाने, तर ते मला माहीत नाही. पण मी कन्फर्म प्रयत्न करीन, जेवढा होईल तेवढा करीन, जेवढं नाही झालं तेवढं समजून घ्या, कारण की आता कंटिन्यूच आहे. कारण की मी घरी येणार 2-2:30ला, त्याच्यानंतर मी झोपेपर्यंत 3-3:30, पुन्हा मला सकाळी उठा, मग त्याच्यानंतर पुन्हा नेक्स्ट शोची तयारी करायला मला सगळं घरचं काम करून माझं स्वतःचं आवरून मग पुन्हा निघायचं. त्यामध्ये माझं एवढा वेळ मला भेटत नाही की मी माझ्या लॅपटॉप खोलून प्रीमियर प्रोमध्ये एडिट करू शकतो. तर जसं भेटलं तसं करीन. ह्याच्यानंतर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.